नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय प्रथम भाषा व गणित 9 फेब्रुवारी 2025 होणारा संभाव्य पेपर पाहणार आहोत। हा पेपर 150 गुणांसाठी आहे। वेळ 1.5 तास आहे। येथे सूचना दिलेल्या आहेत। सूचनांचं व्यवस्थित वाचन करा। व्हिडिओ स्टॉप करून प्रत्येक सूचना बारकाईने वाचा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही। यामध्ये काही प्रश्नांचे म्हणजेच 20% प्रश्नांची उत्तरे 2 असतात। तिथे सूचना दिलेली असते, यापैकी कोणतेही 2 ऑप्शन निवडा। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। विभाग क्रमांक 1 प्रथम भाषा प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे। उत्तराचं वाचन झाल्यानंतर खाली दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत। आता आपण प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न, आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला। प्रश्न क्रमांक 2, थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1 उपहास करणे हा पर्याय आलेला आहे। आता पुढील प्रश्न, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं असत्य उदाहरण आहे, कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहेत। पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत। दिलेला संवाद वाचन करायचा आहे। संवादाचं वाचन करतानाच आपल्याला लगेच कळेल की वरील संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे। तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, 5 जणांनी सहभाग घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा? आबांच्या घरी झालेला आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, वरील संवादाची वेळ कोणती असावी? पर्याय सकाळी, दुपारी, संध्याकाळी निश्चित सांगता येत नाही। उत्तर पर्याय क्रमांक 3 संध्याकाळी। प्रश्न क्रमांक 7, वसन या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा। 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत। पर्याय क्रमांक 2 आणि 3 अंबर, वस्त्र। प्रश्न क्रमांक 8, बक्षीस या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द पर्यायातून निवडा। 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत, दंड आणि शिक्षा। अभिनंदन, चढाओढ ही दोन्ही ऑप्शन नाही आहेत। दुसरा आणि चौथा ऑप्शन आहे दंड, शिक्षा, बक्षीसचा विरोधार्थी शब्द। काही प्रश्न असे आहेत की त्यामध्ये 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत। आता पुढील प्रश्न आपण पाहूया। पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा। पर्याय 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे। पर्याय क्रमांक 2 प्रावीण्य। पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे? उत्तर पर्याय क्रमांक 4 नगद नारायण, अत्यंत श्रीमंत व्यक्ती। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न 11, पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा। माझ्या परदेशी मित्राकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनियाही माझ्या टिंबटिंब। पर्याय दिलेले आहेत, दप्तरी दाखल होणे, इतिहास रचणे, मुठीत येणे, कवेत येणे। उत्तर पर्याय क्रमांक 1 दप्तरी दाखल होणे वाक्प्रचाराचं योग्य वाक्य आहे। वाक्प्रचार ओळखायचा होता। आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, पुढील आकृतीत लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 2 म। प्रश्न क्रमांक 13, पुढील पर्यायातील कोणत्या शब्दातील वर्णसंख्या 11 आहे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत। वर्णसंख्या शोधायची आहे। पर्याय दिलेले आहेत, ब्रह्मचर्य, ज्ञानवृद्धी, अक्षरज्ञान, सर्वश्रुत। उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 ब्रह्मचर्य आणि ज्ञानवृद्धी। प्रश्न क्रमांक 14, संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा। उत्तर पर्याय क्रमांक 3 तपोबल। प्रश्न क्रमांक 15,
आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा. क्रियाविशेषण शब्दांची जात आहे आणि त्याचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहेत त्यांनी: कालदर्शक, क्रियाविशेषण अव्यय, सातत्यदर्शक, क्रियाविशेषण अव्यय, आवर्तीदर्शक आणि स्थितीदर्शक. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे कालदर्शक, क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे जी. च नाही, ए नाही किंवा शी सुद्धा नाही. जी आहे केवलप्रयोगी अव्यय. आता पुढील प्रश्न क्रमांक 17. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 1 वानरी. हरणी नाही, सारिका नाही किंवा मृगी नाही, वानरी. प्रश्न क्रमांक 18. स्पर्धेतील मुलांना बक्षीसचे आकर्षण वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अनेकवचनी रूपास दिलेल्या भक्तीचा प्रत्यय जोडल्यास त्या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते होईल? बक्षिसाचे आकर्षण वाटते असा शब्द आहे. पर्याय दिलेला आहे: बक्षिसा, बक्षिसांचे, बक्षिसा आणि चौथा पर्याय आहे बक्षिसान. टिंब दिलेला आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. पर्याय दिलेले आहेत: सकर्मक भावे, कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. उत्तर पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी मिश्र वाक्य असणारा पर्याय निवडा. वाक्य दिलेले आहे: तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले. स्पर्धेत सहभागी झालो म्हणून मला बक्षीस मिळाले. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले. तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. उत्तर पर्याय क्रमांक 4 तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. आता पुढील प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखा. 4 वाक्ये दिलेले आहेत, त्याचं वाचन करून आपलं योग्य वाक्य निवडायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 21चं: मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईवेडा होतो. पुढील प्रश्न 22. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही? ज्ञानामृत, अमृताचे ज्ञान हा योग्य नाही आहे. पुढील प्रश्न 23. भुजंगप्रायात या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? पर्याय 14, 15, 12 आणि 17. तर योग्य पर्यायाचं उत्तर आपल्याला टिक करायचं आहे. आता आपल्याला 23 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 अक्षरे आहेत. प्रश्न क्रमांक 24. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 यामा. निहारला नाही, रश्मी किंवा दीपशिखाला पण नाही, यामाला मिळालेला आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 25 पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. 26 पासून गणित विषयाचे प्रश्न सुरू होतात, ते आपण पार्ट 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 25. आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते? पर्याय ग. दि. माडगूळकर. उत्तर पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. ग. दि. माडगूळकर आधुनिक वाल्मिकी म्हणून त्यांना ओळखलं जातं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण 26 पासून 75 पर्यंत गणित विषयाचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याही गणिताचा सराव व्यवस्थित करा. धन्यवाद.